तर आता बघा आपलं गव्हाणं कसं झालंय आपण बघू. 2 मिनिट ठेवलं होतं याला झाकून ठेवून. तर हे बघा कडानी कडा सोडले बघा. हे बघा ऑटोमॅटिक सोडले बघा. मी थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं. तर असं सगळे कडानी काढून घ्यायचं आपल्याला. असं गव्हाणं चांगलं काढून घ्यायचं. ऑटोमॅटिक निघतंय तेव्हा थोडा चांगला गरम करून होऊ द्यायचं. हे बघा आपलं गव्हाणं तयार आहे. आपलं गव्हाणं कसं वाटतंय बघा. चवीला सुद्धा खूपच भन्नाट लागणार आहे आपल्याला हे गव्हाणं. आता तर तुम्हाला एक खास मोडून दाखवते मी. गरम गरम गव्हाणं आणि अशी खोबऱ्याची चटणी असली का नाही एकच नंबर जेवण. हे बघा अप्रतिम. माझी ते करते भांडे घासत पहिला त्यांनाच चाललं असं ते भांडे घासायला थांबले. तू का पहिला घासा बरं लय भारी. ह्या पद्धतीने आता करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा.